मराठी ठाणे न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली गेली। देशात एनडीएच्या सरकारची हॅट्रिक झाली। त्यानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने भाजपाच्या कार्यालयाबाहेर विजय उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्षा महिला मोर्चा नेहा अंकुश पाटील, सरचिटणीस रितू शेखवान, सरचिटणीस शीतल कारंडे, उपाध्यक्षा आशा राजपूत, उपाध्यक्षा कविता पडवळ, उपाध्यक्षा मनाली खोपकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। ताई काय सांगाल, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि एक ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष आहात, त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला तर खरं आज पूर्ण विश्वास होता की पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच होतील। त्यांचं काम, त्यांनी जे महिलांसाठी केलेलं काम आहे, त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास होता। पण तरीसुद्धा आज एक शिक्का म्हणजे आज कन्फर्मेशनचं आज त्यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली, आज हॅट्रिक केली आहे त्यांनी। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या देशातील प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक महिलेला विशेष करून अत्यंत आनंद झालेला आहे। कारण का मोदीजींनी त्यांच्या परिवारासारखंच, त्यांच्या बहिणी आणि लेकीसारखंच पूर्ण महिलांच्या प्रत्येक गरजेची, त्यांचं लहान म्हणजे जन्मता बाळ मुलगी जर जन्माला आली तेव्हापासून तिचं पालन पोषणची काळजी घेतलेली आहे। ते एकदम वृद्ध महिलेच्या त्यांच्या तब्येतीचं, त्यांचं मेडिकल सगळ्याची त्यांनी पूर्ण काळजी घेतलेली आहे। म्हणून महिला अध्यक्ष म्हणून मला अतिशय आनंद होतो, एक महिला म्हणून मला अतिशय आनंद होतो। आणि मला खूप अभिमानाने सांगू इच्छिते मी की पुन्हा एकदा आपला देश एका चांगल्या व्यक्तीच्या हातात गेलेला आहे आणि मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले, याचं अतिशय आमचा आनंद गगनात पावत नाही, इतका आम्हाला आनंद आहे आज। भारत माता की जय। आज खरंच आनंदाचा, एवढा आनंदाचा दिवस, आज सगळ्या महिला मिळून आज जल्लोष साजरा करत आहेत। आज नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा शपथविधी घेत आहेत। खूप आनंद, हा आवाज आहे तो महिलांचा आहे, हा आवाज आहे तो युवांचा आहे, हा आवाज आहे तो ज्येष्ठ नागरिकांचा आहे की ज्यांना या सुविधा प्राप्त झाले, ज्यांना या योजना सरकारच्या माध्यमातून या सलग दोन टर्ममध्ये मोदीजींनी जे काही उपक्रम राबवले त्याचे हा जो पडसाद उमटला त्याबद्दल आम्ही खूप आनंदात आहोत आणि यापुढे आम्ही श्रद्धेने मोदीजींच्या साथ उभं राहू हे शाश्वती देते आहे। आणि मला अजून एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते की आतापर्यंत जगातले तुम्ही सगळे पंतप्रधान बघा, तुम्ही त्यांना एका टर्म नंतर कुठेतरी ते थोडेसे बॅकफूट गेलेले आहेत। पण आपले नरेंद्र मोदी एकमेव व्यक्तिमत्व असं आहे
की टर्म पर टर्म त्यांचं लेवल, त्यांची कॅडर आणि त्यांची लोकप्रियता ही वाढत चाललेली आहे. आणि मी देवाकडे प्रार्थना करीन की पुढच्या टर्मला पण मोदीजीच आम्हाला पंतप्रधान म्हणून लाभू दे.